मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मैनावती आणि सायलीचे DNA रिपोर्ट आले आणि ते मॅच झाले। हे सगळं किती विचित्र पद्धतीनं दाखवण्यात आलं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे। अर्जुन खूप उशीर चैतन्याचा वाट बघत असतो की तो DNA रिपोर्ट घेऊन कधी येतो। तेवढ्यात चैतन्य येतो आणि अर्जुनला DNA रिपोर्ट दाखवतो। ते रिपोर्ट्स बघून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो। चैतन्य म्हणतो काय आलं रिपोर्ट मध्ये, म्हणून चैतन्यही ते रिपोर्ट बघतो तर त्यालाही खूप मोठा धक्का बसतो। तो म्हणतो हे कसं काय शक्य आहे, DNA रिपोर्ट मॅच कसे काय झाले। तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्याला तेच तर मला काही कळत नाहीये। पण हे सगळं बोलणं प्रिया बाहेरून ऐकत असते। ती स्वतःच्या मनातल्या मनात विचार करते की ह्या सगळ्या गोष्टी तिने कशा अरेंज करून आणल्या। जेव्हा अर्जुन सायलीचा केस उपटून आपल्या झिप बॅग मध्ये ठेवत असतो तेव्हा ही गोष्ट प्रियाने बघितलेली असते। ती विचार करते की अर्जुनने सायलीचा केस असा झिपलॉक बॅग मध्ये का ठेवलाय, नक्की काय शिजते याच्या डोक्यात, जरा लक्ष ठेवायला पाहिजे। तर दुसऱ्याच दिवशी अर्जुन असंच मैनावतीचाही केस घेतो आणि तो झिपलॉक बॅग मध्ये ठेवायला जाणार असतो। तेवढ्यात सायलीच्या 4 बहिणी येतात आणि सायलीला घेरून टाकतात। तेव्हा प्रिया मनातल्या मनातच विचार करते या बहिणींना बघून कोणालाही वाटणार नाही की या सायलीच्या बहिणी आहेत म्हणून, आणि जर अर्जुनने DNA टेस्ट केली तर सगळं सिद्ध होऊन जाईल। मला काहीतरी करायला पाहिजे, हा सगळा गोंधळ चालू आहे तोपर्यंत वर जाऊन मला काहीतरी ते सॅम्पल चेंज करायला पाहिजे। म्हणून प्रिया वर अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये जाते। अर्जुनने जो काल रात्री सायलीचा केस झिपलॉक बॅग मध्ये ठेवलेला असतो तो केस काढून ती स्वतःचा केस त्यामध्ये टाकते आणि म्हणते अर्जुन आता कितीही DNA टेस्ट कर पण रिपोर्ट मला पाहिजे तेच येणार, असं म्हणून प्रिया खाली सगळ्यांना न कळत कोणालाही काही न सांगता खाली येऊन उभा राहते। तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अर्जुन चैतन्याला DNA रिपोर्ट करायला पाठवून देतो आणि रिपोर्ट त्यांची असे येतात। तर ह्या सगळा प्लॅन प्रियाचा झालेला असतो। लेखकाने पुन्हा एकदा प्रूफ केलेला आहे की खलनायक जर स्ट्रॉंग असेल तर कथा स्ट्रॉंग बनते। पण थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना हो, की आपल्या प्रेक्षक वर्गाला प्रत्येक वेळेला खलनायकच किंवा खलनायिका जिंकलेले आवडत नाहीत, आपले नायक नायिका हे जिंकावेत असं त्यांना वाटत असतं। ही थोडीशी गोष्ट जर लेखकाने गांभीर्याने घेतली तर मालिकेचा TRP आहे तसाच राहील। याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा ठरलं तर मग।